मित्रांनो, जय शिवराय. आणि जालना जिल्ह्यात सध्या आपण आहे भोकरदन तालुक्यात. एक मोठा तालुका, नावाजलेला तालुका, आणि या तालुक्यामध्ये दगडवाडी नावाचं गाव आहे. तर त्या गावात सध्या आहे. मुलाखत करण्याचं कारण सांगतो. हिंदकेसरी मानाच्या मैदानात ज्या भैरवने त्या ठिकाणी नंबर प्राप्त केला, गुलाल प्राप्त केला, आणि मानाच्या हिंदकेसरीचा गुलालाचा मानकरी तो झाला. तर अशा भैरवची मुलाखत करण्यासाठी आपण सध्या या दगडवाडीत आहे. आयोजक आहे, मालक आहे आपल्यासोबत. या एक वासरू पण खरेदी आहे नवीन, आणि भैरव आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं, परिचय द्या. माझं नाव शंकर पांडे, राहणार दगडवाडी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. पांडे. पांडेचं का? बरं. बैलाचं काय नाव? भैरव. बरं. हिंदकेसरी मी अगोदर सांगितलं, हिंदकेसरी मैदान ज्या ठिकाणी संभाजीनगरला झालं, कितवा नंबर राहिला त्या ठिकाणी? संभाजीनगरला पाचवा नंबर राहिला. बरं. बैलाची कारकीर्द सांगा थोडक्यात, नंतर पुढे जाऊ आपण. कारकीर्द म्हणजे काय, आता बैल पहिल्यापासून समजा छोटा वासरू घेतला होता त्यापासून समजा गुलालाची, नम्राताची. कुठली खरेदी होती? हे वासरू घेतला होता आपण मसल्याचे मित्र आपले. बरं. हां, तिथून कधी खरेदी केली? ती घेतली 2 वर्ष अगोदर समजा. आताच बच्चा घेतला आपण छोटा. बरं. किती, कोणत्या वर्षी घेतला तो? आता समजा 2026 चालू आहे, तर 2024च्या एंडिंगला घेतला होता. 24 एंडिंगला. आता किती वर्षाचा साधारण? आता साधारण झाला असं बैल 3.5-4 वर्षाचा. 3.5-4 वर्षाचा. बरं. एक मोठा बैल आहे, आणि वयवर म्हणजे एक 3.5-4 वर्ष म्हटल्याच्या नंतर बैल जुळला असेल कुठं? जुळला नेमका जुळला. आता 3 फेऱ्याचे किती मैदान झाले हो? 3 फेऱ्याचे काय, आता समजा आमचे सेकंद पटाचा पट्टा पडला नेमका, आणि 3 फेऱ्याला आम्ही पहिलं मैदान केलं होतं वडूचं. बरं. तिथं एक मैदान केलं, त्याच्यानंतर कराडजवळ एक मैदान केलं होतं, आणि जेजुरीजवळचं ते समजा तिथं काही राहिली नाही आपली गाडी. ते थोडं वासरा समजा सुटेल, थोडीशी आमची गडबड झाली होती, तर तिथं आपली गाडी राहिली नाही. त्याच्यानंतर नाशिकचं मैदान केलं, हिंदकेसरी मैदान ते बी होतं. तिथं बैल समजा फायनलला होता, पण तिथं काही कारणास्तव फायनल झाली नाही. तर समजा तिथे एक फायनलला होता, आणि त्याच्यानंतर इथं भानसी माताकाडाजवळ हिंदकेसरी ओरिजिनल हिंदकेसरी मैदान झालं आपलं छत्रपती संभाजीनगरचं. तिथं बैल 5व्या नंबरला होता. एक 900 गाड्यामध्ये त्या ठिकाणी नंबर घेतलेला आहे भैरवने. कोणाच्या गाड्यात होता त्या दिवशी? बागी होता, अंकुश पाटील जाऊन परतवाडा. बागी. काशी बागी गाडी पळते, त्यातला बागी. बरं. पहिल्यांदा गाडी पळाली होती? पहिल्यांदा गाडी पळाली. सेकंदला पळवली होती एकदा, त्याच्यानंतर डायरेक्ट तिथे पळवली. मग सेकंदमुळे कुठेतरी 3 फेऱ्याच्या मैदानात फायदा झाला? फायदा. पैरे त्याच्यानंतर मग आपण समजा गेसिंग बी देते आपल्या गाडीला, की बाजूचं हे बैल हाणायला चालतो. लक्ष देतं ना. बरं. काय करता तुम्ही व्यवसाय? काय आपलं हेच शेती. किती शेती? शेती काय आपल्याला 7-8 एकर जमीन आहे. 7-8 एकर जमीन. म्हणजे कुठली गोष्ट बैलावर निर्भर नाही बा, व्यवसाय म्हणून नाही, शौक म्हणून, छंद म्हणून. तुम्ही स्वतः करता का अगोदर वडील परिचित? नाही, स्वतः. आता नेमकं समजा मला काय 6-7 वर्षापासून नाद लागला. किती बैल आहे अजून याच्या व्यतिरिक्त? आता काय, हे एक नवीन खरेदी केला देवा, आणि एक वासरू छोटा, एक आदेश नावाचा, आणि हे भैरव. त्याच्या अगोदर भरपूर बैल समजा तयार केले आपण, विकले. सेकंदात किती गुलाल? सेकंदात म्हणजे लाण्या म्हणजे छोटा खेळ होतो आपल्या इकडं दगड, तर त्याच्यामध्ये समजा जेमतेम 100 गुलाल असन. आता चालू सीझनला समजा मोठ्या गटामध्ये जनरल मध्ये असन समजा 100-125 गुलाल समजा. पहिला 100-125 जनरल मध्ये. आणि 3 फेऱ्याच्या मैदानात जसं तुम्ही सांगितलं 5 गुलाल. 5 गुलाल प्राप्त केले. फक्त कडीपटावरला समजा तिथे थोडंसं वासरामुळे म्हणजे सुट्टीला थोडी गडबड झाली होती आमची. गाडी कडन लागली होती, ते वासरू ठोकरल्यामुळे आमची तिथं गाडी. सेकंदात बैल पळत होता, मग 3 फेऱ्यात काढण्याचं कारण काय? कारण काहीच नाही. आता काय, सेकंदचा आपला खेळ समजा चालतो मे पर्यंत, आणि मे पासून समजा लगभग समजा आपला दिवाळी दसऱ्यापर्यंत आपले खेळ राहत नाही. त्याच्यानंतर समजा आपले बरेचसे मित्र होते, आपले उमेश ड्रायव्हर आहे, ते म्हणले बा जसं आपला बैल घरी बांधून राहिल्यापेक्षा जसं आपण 3 फेऱ्यात पळून पोहू बा. तर म्हणलं बा काय हरकत नाही, करा नियोजन. त्याने नियोजन केलं. मैदान कमी झाले पण चांगले झाले. चांगले झाले. कुठल्या खांदी पळतो? दोन्ही खांदी समजा, आतून बाहेरून म्हणजे 4ही खांदी पळतो. पब्लिकला तुम्ही दोन्ही साईड आणा. 3 फेऱ्याच्या मैदानात दोन्ही खांदी पळून बघितलं? दोन्ही खाली आणला ना. तिकडे समजा साताऱ्याला मी समजा डावीला आणला, तर गाडी कडन लागली होती. एका मैदानामध्ये समजा सेमीला कडन लागली, आणि गटाला कडन लागली होती. बैल समजा कडन पळाला, त्याचा काही विषय नाही. वासराला घेऊन पळतो, शिस्तीचा बैल एकदम. काय वेगळं पण काय बैलामध्ये? वेगळं पण म्हणजे शहाणा बैल एकदम. म्हणजे वासरू टाका तुम्ही, मोठा बैल टाका, काही विषय नाही त्याचा. स्टेट त्याच्या कोरला घेऊन पळतो बाप. बैलाला तकलीफ देत नाही, काही नाही. म्हैसुरीमध्ये मोडतो का? म्हैसुरीमध्ये जातीला. एक कुठंतरी प्रमाण कमी जास्त होतं का बैलाचं? शंकरपाटा तुम्ही पळवता म्हणून विचारतो. नाही, जसा बैल आपला पहिल्यापासून स्टेबल म्हणजे लहान्या गटातही तसंच पळत होता, आणि आता बी जनरल मध्ये तसंच पळाला, मैदानातही तसंच पळतो. कारण लखनचं आपण बघितलं थोडक्यात, ज्या वेळी लखन 3 फेऱ्याचे मैदान
त्या ठिकाणी करतो हा तर त्याला शंकरपटात पण पळवता. हा पळवा. म्हणजे ती एक चाल त्यांनी कुठेतरी जुळून ठेवलेली आहे. हा तर तसं काही आहे का याचं? नाही तसं काही नाही. म्हणजे मला आपण समजा वैयक्तिक 3 फेऱ्याचं आपल्या डोक्यात सुद्धा नाही. हम्म, फक्त काय झालं आता समजा बैल बांधून न ठेवता बा हम्म, बैल आपण तिकडं पळवू बा. म्हणजे आमच्या दोघांची काय समजा चर्चा झाली तर ते म्हणले बस बैल एवढा मोठा पळणारा बैल आपण घरी बांधून नाही ठेवू शकत, बैल जाम होऊन जाईल, बैल खिलाईमध्ये असलं हे असलं, त्यामुळे मग तिकडे 3 फेऱ्या पळायला सुरुवात केली. बरेचसे बैल आहे शंकरपटात चांगली गती कुठेतरी त्या बैलांना राहते, पण 3 फेऱ्याच्या मैदानात ते एक तर ट्रॅव्हलिंगमुळं हा किंवा मग पायऱ्यामुळं पायऱ्यामुळे तर ह्या गोष्टी कुठेतरी कारणीभूत राहतात म्हणून ते काय राहतं अंधारात माहिती आहे का. आता विषय काय आहे, सर्वात मोठा मेन विषय असा आहे आपल्या समजा आमच्या भागाला सगळ्याला सेकंदचा नाद आहे समजा, सेकंदचा आणि आपण सेकंदच पट करतो. हम्म. त्या खेळाचं आपल्याला नॉलेज नाही एवढं म्हणावं तेवढं, बरोबर आहे की नाही. त्या खेळाचं गेसिंग यायला समजा आपल्याला मला स्वतःला समजा कमीत कमी 2-3 खेळ करावं लागले. हम्म. आता हे उमेश ड्रायव्हरमुळे समजा आपल्याला सोपं गेलं, कारण पहिल्याच मैदानात गाडी गुलाला हा राहिली. 4था नंबर झाला. तो एक आनंद वेगळा आहे, हा, ते कारण आनंद वेगळा. बरेचसे बैलगाडा मालक हे संघर्ष सुरू आहे. हा 10 वर्ष काही लोकांचा संघर्ष आहे. हो मग ते शंकरपटात असो, 3 फेऱ्याच्या मैदानात असो, आणि तुम्ही पहिल्याच मैदानात गेले त्या ठिकाणी गुलाल प्राप्त केला, हो 4 नंबर त्या ठिकाणी मिळवला, तर हेच नशीब आहे माणसाचं. नशीब आहे, एक नशीब. अचानक केलेलं नियोजन कुठेतरी महत्वाचं असतं. हो हो उमेश ड्रायव्हर असू द्या सांगा, नाव सांगा तुमचं. माझं नाव उमेश ड्रायव्हर जालनाकर म्हणून प्रसिद्ध. किती दिवसापासून ड्रायव्हर म्हणून? मला 10 वर्षाची वर झाली असेल आता. 10 वर्षाची. हो, म्हणजे शिक्षण सोडल्यानंतर याच क्षेत्रात शिक्षण सोडल्यापासून याच्यातच. किती कुठल्या गाडीवर बसले आतापर्यंत? गाडी बैल सगळेच आणले आपल्या भागातले पूर्ण टोटल सगळे. कुठले प्रमुख? सगळे बबिया मल्हार बिल्लार सगळे बैल आणले सगळे आपल्या भागात. सगळ्या बैलांवरती जॉकी म्हणून राहिलेले. मग तुमचं गाव कुठलं? माझं गाव इथं लिंबोळा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. भैरवमध्ये काय दिसलं? एक स्वतः जॉकी तुम्ही, नियोजन चांगले केले आणि भैरवचं पण नियोजन चांगलं केलं, तर कसं डोक्यात आलं की आपण भैरवला बाहेर काढलं पाहिजे? भैरव हा बैल इकडे सेकंदाला 4 एखादी फिट पडत होता, आणि ते पब्लिकचा काही विषय नव्हता, बैल लंबा पळतो, त्याच्यामुळे याला म्हणलं आपण इकडं ना करता बांधून ठेवल्यापेक्षा मग इकडं करू. बैला चांगलं नियोजन झालं तर बैल पूर्ण मैदानात फायनलला राहिला, पहिल्यांदा चांगले नंबर केली, चांगल्या गाठीत पळाला. मालकाने पण कुठंतरी विश्वास दाखवला थोडा. हो, विश्वास आहेच एकूण एकावर आता पहिल्यापासून सोबत. शंकरपटात म्हणजे तुम्हीच बसता गाडीवरती? हा बदलून जसं जमलं तसं समजा, सहसा करून मी बसतो कधी कोणी जसं जमलं तसं. हळूहळू जॉकी चर्चेत येत आहे. आता ह्या 3 फेऱ्याच्या मैदानात मोजके जॉकी अगोदर हे पश्चिम महाराष्ट्रात जाऊन खेळ करायचे, त्याच्यामुळे तेच जॉकी कुठेतरी चर्चेत होते, पण खऱ्या अर्थानं असे जॉकी हे वंचित आहे. आता 10 वर्षापासून जॉकी म्हणून आहे, हो, पण कुठेतरी चर्चेत नाही आहे किंवा सोशल मीडियावरती नाही आहे, कमी प्रमाणे. नियोजन चांगलं होतं आहे. आता भैरवसारखा बैल उमेश ड्रायव्हरने कुठंतरी हा चर्चेत आणला. बैल पूर्णपणे तयार झालेला आहे, बैल जुळलेला आहे, आणि त्या बैलाचं नियोजन करून पहिल्याच मैदानात मानकरी ठरतोय, 4 नंबरचा मानकरी होतोय. एक विश्वास महत्त्वाचा आहे का बैलगाडा मालकाचा? विश्वास तर महत्त्वाचा आहेच, पण या बैलगाडा क्षेत्रात नीतिमत्ता साप लागती, तेव्हा बैल पळते. तसा कोणाचा बैल पळत नाही. कोणी किती पैशावाला असला, कोणाच्याकडे किती काही असलं, तर त्यांना केवढ्याचा बैल घेतला, त्याची नीत जर खराब असली, तो जर दुसऱ्या बैलावर जळत असला, त्याचा बैल पळणे शक्य नाही या मैदानात. मैदान असो किंवा शंकरपट असो. एक चांगला उपदेश छोट्या जॉकीकडून. किती साधारण वय अंदाज तुमचा? माझं 22 वर्ष. 22 हो, वयाच्या 12व्या वर्षापासून खेळ करताय, आणि आज तागायत समजा जॉकी म्हणून आहे. पप्पू हवालदार एक मोठ्या बैलाचे मालक आणि टायगरचे मालक, काय सांगाल? नमस्कार. विषयी भैरव हे जे बैल आहे ना, 4 गांधी पडायला सारखं आहे आणि पब्लिकला पळतं आहे दोन्ही साईड. शंकरपटात भरपूर गुलाल केलेले आहे, आणि त्याच्यानंतर मग 4-5 मैदान इकडं केले ते आहे ना. आता घरी बांधूस तर 3 फेऱ्याचे मैदान केले, 5-6 मैदान केले, त्याच्यातले 5 मैदानात गुलालात राहिलं. बैल म्हणजे असं कुठेही गेलं, छकडी घाटात गेलं किंवा साताऱ्यात गेलं किंवा शंकरपटात गेलं, बिना गुलालाच कधी घरी परत आलेलं नाही. एक तुमचं प्रमुख मार्गदर्शन, कारण जुने जाणते गाडा मालक आहे सिल्लोड भागातले, आणि तुमचं मार्गदर्शन कुठंतरी मिळतं का ह्या लोकांना? हो, मिळतं ना. आम्हाला मैदानात जायचं असलं, कुठं जायचं असलं, समजा मी पहिले शेटला फोन वगैरे, समजा आता कसं शेटला आपल्यापेक्षा जास्त अनुभव आहे, बरोबर आहे का, त्यामुळे सरला समजा फोन लावून द्यायचा, किंवा शेट कसं करायचं, काय करायचं, किंवा असंच नियोजन केलं तर होऊ शकतं, आपली गाडी राहू शकते का. शेटना कधी समजा हाव सांगितलं तर मग समजा पुढचं नियोजन समजा आपण बिनफिकीर करतो. काय अनुभव मिळाले बरं कमी दिवसात? ड्रायव्हर आहे, नियोजन करताय चांगलं,
पण एक स्वतः बैलगाडा मालक म्हणून स्वतः बाहेर जाऊन खेळले. यात ह्या खेळात असं आहे भाऊ, ज्याचा बैल पळंबा हम्म. त्यालाच किंमत देत लोक. बर. कारण मग आपल्या समजा स्वतःच्या डोळ्यासमोर बरेचसे बैल मालक समजा असे हम्म. त्यांचे बैल पळत सुद्धा असून सुद्धा काही काही समजा थोडंसं नियोजनामुळं त्यांचे बैल समजा आज चित्रब माग आहे, बरोबर. पण त्यांना लोक जवळ येत नाही. पण सगळे अनुभव कामा आले का प्रवास बैलाचा? प्रवास. कारण की इतक्या दूर प्रवास करून कुठेतरी बैल नंबरात राहतोय. हो, तर हे जेवढा जीव लावला भाऊ, काय जेवढा जीव तुम्ही लावसान आणि त्याला जेवढी खिलाई व्यवस्थित करसाल. काय चालू आहे याला दिवसभरात? कसं रुटीन असतं? कसं रुटीन काय management सकाळी समजा बाहेर काढला की त्याला दूध बी द्यायचं समजा. असतं? किती दूध आहे? दूध आता काय सध्या आता समजा पावसाळ्याचं वातावरण आहे त्या हिशोबाने समजा 2-2 लिटर दूध चालू शकतं. आणि सीझन मध्ये समजा 5 गरमीमध्ये, उन्हाळ्यात उन्हाळ्यामध्ये समजा चालतं 4-4-5 लिटर दूध खावा. आता 2 लिटर दूध सकाळी आणि 2 संध्याकाळी. संध्याकाळी त्याच्या व्यतिरिक्त काय खाते? खाद्य काय आहे, गव्हाचा भरडा, आपला मक्काचा भरडा, सोयाबीन भरडा, त्याच्यामध्ये समजा 4-5 प्रकारचे कडधान्य टाकले आपण. बरं. बाहेरचं कुठलं खाद्य? बाहेरचं काहीच नाही. आणि बदाम वगैरे बदाम चालू आहे ना. चालू आहे? हा, बुलेट राजन ते आणले होते मी 1-2 वेळा, पण तो खात नाही, खात तो शिवत नाही. बरं. आणि ते म्हणजे भरडा बी जे समजा मापातच खाते, मोजकाच खातो आपण. समजा 2 किलो टेकवाला त्याला असं वाटलं बा आपल्याला पावशेर भरच खायचं, पावशेर भरच खातो. आणि बरोबर. बैलाला कुठेतरी सवय गरजेची आहे. सवय आणि ती सवय तुम्ही घरच्या खाद्याची सवय लावलेली हे महत्वाचं आहे. हा, पण बैल 3 फेऱ्यात आणि शंकरपाटात कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याचं म्हणताना स्वभाव कसा असतो? जसं शंकरपाटात तुम्ही शंकरपाटात बघता. आहे ना, आपला बैल समजा एवढा काही अग्रेसिव्ह राहत नाही. काय शंकरपाटात त्याला समजा लहानपणीपासून समजा सवयच लागून गेली. पण 3 फेऱ्याला मी समजा स्वतः अनुभवलं त्याला, 3 फेऱ्यात जास्त अग्रेसिव्ह बनतो बैल. 3 फेऱ्यात समजा मी सेकंदला जे एकटा फक्त न्यायचं खाली झुपाचा सोडून द्यायचा, मला दुसऱ्या माणसाची गरज लागत नाही. पण मैदानात गेल्यापासून समजा 4-4-5-5 माणसं लागते त्याला. बरं. थोडा ते जास्त तापतो समजा 3 पब्लिक फेऱ्याच्या मैदानात. हा, 3 फेऱ्याच्या मैदानाला. बरं. पळून आल्याच्या नंतर म्हणजे पळायच्या वेळेस गती कुठं जास्त लागते बैलाला? खाली पुढच्या रानाला. की पुढं? नाही, पुढच्या निकाल. रानाला घ्यायला निकालात तो- निकालात ते घुसणार तर का घुसणार तर घुसणारच. अच्छा. हा, खालून आपल्या गाडी समजा 2-3 चकडे टाकून असली गाडी तर पुढच्या तोंडाला समजा तो निकाल घेणार. एवढं नक्कीच एक चांगला पळणारा भैरव कुठंतरी दावणीला आहे. आणि मी तर सांगाल वडिलोपार्जित परंपरा नाहीये. स्वतः तुम्ही नाद जोपासताय, कुठेतरी नाद उभा केला आणि त्या नादापोटी बैल सुद्धा सपोर्ट करतोय. कुठेतरी मालकाच्या विश्वासाला पात्र ठरतोय. उमेश ड्रायव्हर सारखे माणसं तुमच्या सहकार्याला आहे, पप्पू हवालदार असतील किंवा मित्रमंडळ तुमचं सगळं हे सहकार्याला आहे. त्याच्यामुळे आज कुठेतरी भैरव गुलाला ते कोणाला जातं सगळं श्रेय? हे काय समजा आपली जेवढी मित्रमंडळी आहे, ड्रायव्हर आहे, नियोजन करते, सगळं त्याला श्रेय आपण त्याला देऊ बा. काय आपण फक्त काय चित्रपाला खाऊ पिऊ घालायचं समजा, घरून बैल धुवायचा, बैल फक्त मैदानात न्यायचा, बाकी त्यालाच पाहावं लागेल ना. बरोबर आहे? बरोबर. श्रेय सगळं त्याला, ड्रायव्हरला आणि सुट्टी मेकर जे असतील त्याला. फक्त आपण काय फक्त घरी चित्रपट समजा संगोपन करू शकतो, याच्या पुढचं नाही करू शकत ना. नाही, सगळ्यात महत्वाचा तोच विषय की बैलाचं नियोजन हे मग गोठ्यावरचं असो की मैदानातलं असो. आता ते पार्ट तुम्ही वाटून दिलेले. उमेश ड्रायव्हर असेल हे मैदानातलं नियोजन करता, तुम्ही गोठ्यावरचं नियोजन करता. हे हा टाळमेळ कुठतरी हे समीकरण जुळून आलं तर 100% बैल त्या ठिकाणी गुलालाला पात्र होतोच. कारण बैलाला जेवढा जीव लावाल तुम्ही तर त्याला पण एक जीव आहे, त्याला जीव लावा. मग त्याचा विषय तेव्हा ना, जीव लावला भाऊ. तुम्हाला सांगतो मी, ते जुन्या लोकांची म्हणे, जीव लावला तर जंगलचं पाखरू जवळ येत असतं. बरोबर आहे का? तशी तर बाजारात तुम्ही त्याला जेवढा जीव लावसान तेवढा ती तुम्हाला जीव लावून आणि तुमची मान खाली होऊन देणार नाही. आणि आपण समजा लांबूनच चारा टाकतो त्याला आणि सकाळी फक्त पाणी पाजून देतो आणि जातो कुठेतरी बाहेर फिरायला आणि मग नंतर येतो. त्या बायला कोण अपेक्षा करतो आपण नंबर करायची, ती कुठून नंबर करणारी मला सांगा ना. शक्यच नाही. बरेचशी माझ्या समोर उदाहरण आहे आता बरं का. आपण समजा मी त्या लोकांचं नाव नाही घेऊ शकत. बरेचसे समजा त्या भागातले असो आपल्या भागातले असो बरेचसे लोक आहेत. आता लोकांचं म्हणणं आहे इंजेक्शन सकाळी तुम्ही चारा फेकून देता आणि त्यानंतर पाहतच नाही. बरोबर. ते बैल कशी पाळणारे मला सांगा बरं का तुम्ही. तेच म्हणतो, पळू शकत नाही. चित्रपाल तुम्ही 3 वेळेस गोंजरा, चारा टाका, पाणी टाका, व्यवस्थित खिलाई टाका, त्याला कसा बैल पाळणारे मला सांगा बरं का तुम्ही. त्याला पण एक जीव आहे. त्या बैलाला एक पोटच्या पोराप्रमाणे जीव लावा. नक्कीच तो तुमच्या फायद्याचा आहे. आज पप्पू हवालदार तुमच्या समोर डोळ्यासमोर उदाहरण आहे, डोळ्यासमोरचं उदाहरण आहे की एक बैल साधारण 2-2.5 महिन्यापासून बांधून ठेवला आणि काय पायाला जखम झाली त्यामुळे बांधून ठेवलेलं आहे. त्यांच्या जागी मी म्हणतो ते त्यांनी तो कुठेतरी बांधून ठेवला, त्याच्यावर खर्च करताय, त्याची खिलाई पिलाई चालू आहे. तर हे जिवंत उदाहरण आहे. असे बरेचसे बैलगाडा मालक आहे कुठेतरी बैलांना जीव लावतात, ते बैल आज गुलालात राहत आहे. शंकरपाटात असो की 3 फेऱ्याच्या मैदानात असो, कमी वेळेत जास्त अनुभव. तुमचं काय नाव म्हटलं एकदा? माझं नाव शंकर पांडे. शंकर पांडे. हे बैल जे समजा आपण विक्री केली होती मागच्या वर्षी, विक्री करायला तेव्हा बैल दिला होता आपण एमपीला, जीवनलाल मीना. बरं, याला विकला होता? हा, विकेले बैल आपला नाही स्वतःच. आता बरं, बैल सांभाळणीसाठी आपल्याकडे, बरं, सांभाळणीसाठी बैल समजा जीवन मासाब खिडिया, तालुका बाबई, जिल्हा होशंगाबाद, त्यांचा बैल या.
अच्छा, मग इकडं कसं? इकडं म्हणजे आता ते घरचे संबंध आहे, बैल तिथं म्हणजे आपला बैल पहिल्यापासून खायला थोडं नकळे, बरं. म्हणजे खात नाही, खानपिन थोडं बाहेर खोटा चेंज झाला की बैल खात नाही. मग कितीच विकलेला आहे? खात नाही म्हणजे असं खात नाही असं नाही प्रॉब्लेम त्याचा काही, पण मग समजा त्यांच्याकडून थोडं कुठंतरी नियोजन झालं नाही, काही झालं बरोबर. नाही, बैलाच खातवट व्यवस्थित टाकले गेले नाही, त्यांचं मोठी बिझनेस आहे, तर मग ते समजा बाहेरच राहतात. कितीत विकलेला आहे? बैल हा पुन्हा त्यावेळेस बच्चा होता, त्या टायमाला समजा 5.5 लाख रुपयाला वाचू दिला होता. बरं. हा. आता किती दिवसापासून परत तुमच्याकडे? आता म्हणजे एवढं समजा मोठ्या गटात जसा गेला बैल, तर ह्या टायमाला आपण समजा रिटर्न बैल त्यांनी आपल्याकडे पाठवून दिला, म्हणजे हम्म. वरच तुला जे पाहिजे फक्त बैल पळव म्हणे आमच्या नावाखाली. बरं. म्हणलं बा काही विषय नाही, आपल्या घरचा कसं बैल आहे. व्यवहार कसं हे होत समतोल तुमच्यात? व्यवहार म्हणजे काय, आता समजा विश्वास सगळ्यात मोठे विषय राहतो नाही, विश्वासाचा. आता ह्या बक्षिसाची रक्कम असेल किंवा बैल ते आपल्याला सांभाळण्याची- मागत नाही. ते मागत नाही. नाही मागत नाही. बैल सांभाळण्याचं आता खर्च- काय माहिती का, चित्रपाला खर्च आता तुम्ही पाहून असताना बरं का, हम्म. चित्रपाला जीव लावायचा, खिलाई टाकायची, गाडी भाडे असले, ड्रायव्हरचा खर्च आहे, सुट्टी मेकरचा खर्च आहे, आपल्यासोबत 5 पोरं यायला लागले, त्याचं समजा जेवणाचा याचा त्याचा बरोबर. 12 भानगडी, समजा कोणी घर सोडतं भाऊ तर पोटा पाण्यासाठी सोडतं, बरोबर आहे का. हम्म. तर ते बी समजा आपल्याला समजा पैशाची हिशोब मागत नाही, काही नाही, हम्म. काही विषय नाही. आपल्याला ज्या टायमाला समजा लागले तर ते मारून देतात तिकडून. बरं. हा. नक्कीच सगळ्यात महत्वाचा विषय सांगितलं तुम्ही. बैल तुमचा नाहीये, हा. हे तुम्ही स्वतः सिद्ध केलं. स्वतः सिद्ध केलं. म्हणजे स्वतःची लाल करण्यासाठी नाही बैलगाडा नाही मालक नाही हे तसं काही दाखवत नाही तसं नाही, शक्यतो. तसं नाही तसं आणि तुमचा बैल नाही हे दाखवलं, हा. पण भैरव चांगला कुठेतरी नाव करतोय कुठल्याही क्षेत्रात तुम्ही त्या टाका. माणसं समजा त्या माणसानं भाऊ कमीत कमी 15-20 बैल घेतले आजपर्यंत बरं का. हम्म. त्यांनी स्वतः मला त्यांच्या तोंडून सांगितलं की म्हणे बा जसं एवढ्या कमी रकमेचा बैल घेऊन समजा तू माझं आज समजा नाव चालवायला लागला, बरोबर आहे का. ह्यो बैल समजा ह्यो नंदी आज कुठेतरी नाव चालवायला लागला, हम्म. मला म्हणजे माझा आनंद असं गगनात मावत नाही म्हणे. आज एमपीचा पहिला बैल आहे भाऊ बरं का, बरं. म्हणजे माझ्या कळाल्या तरी याच्या अगोदरच्या असतील तिने आपण सांगू शकत कोणा चित्रवासन बी, पण डबल हिंदकेसरी समजा ह्या चालू सीझनला पहिला ह्यो बैल आहे समजा आपल्या नजरात हम्म. की डबल हिंदकेसरी झाला. केसरीचा गुलाल मिळाला. हा. आणि खरंच म्हणता येईल हा. तुमचा व्यवहार झालेला आहे, तुमची विक्री झालेली आहे आणि आज त्याच्यावर हे एमपीचं बंधन आहे. एमपीचं बंधन आहे, एमपीचं बंधन. एमपीच्या नेतृत्वात तो इकडे पळाला हा. आणि हिंदकेसरीचा मान मिळवला. तर खरंच म्हणता येईल की एका मध्य प्रदेशमधून येऊन बैलाने या ठिकाणी गुलाल केला, हिंदकेसरीचा मान मिळवला. शुभेच्छा असतील तुम्हाला. तुमचा मोबाईल नंबर पैऱ्यासाठी जर हा. तुम्हाला आवश्यक असेल तर सांगू शकता, कारण चालतं. चांगला पळणारा बैल आहे हो. आणि चांगल्या पळणाऱ्या बैलाला कुठेतरी चांगले पैरे झाले पाहिजे पळणाऱ्या बैलांमध्ये. तर त्याच्यासाठी एकदा तुमचं नाव माझा आणि मोबाईल नंबर, माझं नाव शंकर पांडे, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. माझा मोबाईल नंबर 9112750377. नक्कीच शुभेच्छा राहतील तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. आणि एक भैरव चांगला पळणारा मध्य प्रदेशमधून येऊन या भागात राहतो, भोकरदन तालुक्यात राहतो. कुठलं गाव म्हटली? दगडवाडी गावात राहतो आणि गावामध्ये कुठंतरी नियोजन करतो मालक शंकर पांडे. तर एक चांगला पळणारा बैल, हिंदकेसरी मानाचा बैल. धन्यवाद.